हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 13 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे भूषण गवई. तर भूषण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या कार्यकारी अधिकारीपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? तर पंडित राम नारायण हे सारंगी वादक होते. उत्तर आहे सारंगी वादक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रख्यात सारंगी वादक पंडित राम नारायण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर पंडित रामनारायण यांना 2005 सालचा पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर आहे 2005. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2024चा रोहिणी नायर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 2024चा रोहिणी नायर पुरस्कार अनिल प्रधान यांना देण्यात आलेला आहे. उत्तर आहे अनिल प्रधान. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 कोठे होणार आहे? तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 बाकू येथे होणार आहे. बाकू हे कुठे आहे? तर अझरबैजान. बाकू अझरबैजान येथे होणार आहे. तर कालावधी असणार आहे 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रोजी 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हर्षवर्धन अग्रवाल यांची 2024-25 साठी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर उत्तर आहे FICCI म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. FICCI या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हर्षवर्धन अग्रवाल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत व कोणत्या देशात ऑस्ट्रा हिंद 2024 युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर भारत व ऑस्ट्रेलिया या देशात ऑस्ट्रा हिंद 2024 युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. तर हे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर पुणे येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंडियन रोड काँग्रेसचे 83वे राष्ट्रीय अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे रायपूर, छत्तीसगड. तर इंडियन रोड काँग्रेसचे 83वे वार्षिक अधिवेशन रायपूर, छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विक्रांत नावाची भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू नौका कोणत्या शिपयार्डने बांधली? तर उत्तर आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड. तर कोचिन शिपयार्ड लिमिटेड या
शिपयार्डने विक्रांत नावाची भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू नौका बांधलेली आहे? पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बेंगलोरच्या पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन कोठे झाले? तर उत्तर आहे सामाजिक आर्थिक बदलासाठी संस्था. ISEC म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.